नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या तारखेला जमा होणार आहे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता। तर पहा तारीख, वेळ। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की महायुती निवडून आलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते 12,000 रुपयावरून 15,000 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयाऐवजी आता त्यांना हे पैसे वाढवून 15,000 रुपये सरकार देणार आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्गाला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा हप्ता किती तारखेला मिळणार आहे, कोणत्या दिवशी मिळणार आहे, नमो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे, त्यांची तारीखसुद्धा आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, जी फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचे जे अनुदान दिले जाते, ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये विभागली जाते। प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी आर्थिक मदत करणे हा आहे। देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। आता या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची भर घातलेली आहे। राज्य सरकारने नुकतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 अनुदान दिले जाणार आहे। याचे मूळ योजनेतील प्रति हप्ता 2,000 रुपये देण्याचे नियोजन होते, परंतु राज्य सरकारने यामध्ये 2,000 रुपयाची वाढ करून प्रति 3,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनांचा एकत्रित विचार केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता दर 4 महिन्यांनी 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। यामध्ये PM किसान योजनेतील 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 3,000 रुपये असे विभाजन असेल, असे वार्षिक पातळीवर असले पाहिजे। एक शेतकऱ्याला दोन्ही योजनांमधून एकूण 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। हा निर्णय राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्तता करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी दोन्ही योजनेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करणे गरजेचे आहे। नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीची जी कागदपत्रे आहेत ती अद्ययावत असणे आवश्यक आहेत। विशेष म्हणजे ही योजना मुख्यत्वे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे। मोठ्या शेतजमीनधारकांसाठी या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। शेतकऱ्यांसाठी या दरम्यान आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावीत। विशेषतः बँक खाते आणि आधारमधील जी माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे। यामध्ये कोणत्याच प्रकारची त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना हा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे। वाढत्या शेतकरी खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण असा मानला जात आहे। बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमतीमध्ये सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेत असता हे अतिरिक्त अनुदान शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरेल। शिवाय हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याने मध्यस्थांची गरज असणार नाही। सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना या योजनेकडे विशेष लक्ष दिले जात आहे। शेतकरी वर्गामध्ये या निर्णयाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय आशादायी ठरू शकते। कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे थेट लाभ हस्तांतरण योजना दीर्घकालीन शेतकरी विकासासाठी उपयुक्त ठरत असतात। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांना किती तारखेपर्यंत मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पुढील हप्त्याचे वितरण डिसेंबर 2024 पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। तथापि या योजनेची यशस्वी अंमलबजावणी महत्त्वाची असणार आहे। शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे, यांना नोंदणी प्रक्रियेमध्ये मदत करणे आणि वेळेवर अनुदान वितरण करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार एकत्रित लाभ हा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदतही होणार आहे। तर मित्रांनो, या दोन्ही योजनेचे लाभ तुम्हाला डिसेंबर म्हणजे आता या महिन्याच्या शेवटीच तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे।
त्यामुळे ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.